मागील व्हिडिओत आपण हिरकणीचा पहिला पाठ बघितला आणि ह्या पाठमध्ये हिरकणी कशा प्रकारे गडात अडकली ते बघूया। तर अशा प्रकारे गडात अडकली असताना ती सर्व सैनिकांना विनंती करू लागली की मला घरी जाऊ द्या, पण कठोर नियम असल्यामुळे त्यांना दरवाजे उघडता येत नव्हते। अशा परिस्थिती अगदी कासावीस झाली, तिचा सगळा प्राण त्या बाळात गुंतला होता। अशा कठीण परिस्थितीमध्ये तिने अविश्वसनीय असा निर्णय घेतला आणि रायगड गडाच्या दरीत असणाऱ्या खोल कडावरून ती उतरू लागली। तिला सोबत फक्त काळा फुट्ट अंधार आणि रात्र किड्याचा करकर आवाज होता। या सर्वांचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता, तिला फक्त तिचा बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता। आणि असा उंच कडावरून खाली हात निसटला तर मृत्यूच होता। हात रक्तबंबाळ होत होते, पाय जखमी होत होते, परंतु याचा तिच्या मनावर काहीच परिणाम होता। या ठिकाणी तिची आईची ममता जिंकली होती आणि दगडाला धडपडत ती खाली उतरली आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना ही वार्ता कळली।